ठरलं तर मग 1 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत प्रियाचे सर्व कारस्थान बाहेर आल्याच्या नंतर प्रियाची आणि तिचे कारस्थान सहन करण्याची घरच्यांची सर्व लिमिट संपलेली असते। तर कल्पना तिच्या हाताला पकडते आणि ओढत तिला स्टोर रूममध्ये घेऊन जाते। तर प्रिया माफी मागत असते, पण कल्पना एक मात्र तिचं ऐकत नाही आणि तिला ओढत स्टोर रूममध्ये घेऊन जाते। आणि तर चक्क आता प्रियाला स्टोर रूममध्ये ठेवण्याचा कल्पनाचा आणि सायलीचा हा प्लॅन असतो। कल्पना प्रियाला म्हणते, आता तुझी जागा या स्टोर रूममध्येच आहे, तू या स्टोर रूममध्येच मरायचे, इथेच खायचे, तुला घरातला एक अन्नाचा दाणासुद्धा मिळणार नाही, तुला इथे सर्व काही करून खावे लागेल, तुला खाण्याचे पिण्याचे सर्व सामान इथे आणून दिले जाईल, तू करून इथे खायचे। तर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो। तर प्रिया सर्व घरच्यांना म्हणते, या घरावरती माझासुद्धा अधिकार आहे, अश्विन माझा नवरा आहे, तुम्ही असं मला स्टोर रूममध्ये दाबून ठेवू शकत नाही। तर अर्जुन प्रियाला म्हणतो, अधिकाराच्या गोष्टी तू करू नकोस, जर तुला खरे अधिकार मी सांगून दिले ना तर तुझी जागा त्या कचरा कुंडी पण मध्ये नसेल, तुला या घरातला एक खडासुद्धा मिळणार नाही, त्यामुळे इथे गुपचूप गुमान राहायचं असेल तर राहा, नाहीतर इथून चालती हो। तर अर्जुनने चांगल्याच प्रकारे प्रियाचे तोंड गप्प केलेले असते। तर कल्पना स्टोर रूमचा दार बंद करते आणि तिला आतमध्ये दाबून ठेवते। तर इकडे नपूर गिरिजासुद्धा घरच्यांची परवानगी घेतात आणि प्रियाला काय शिक्षा मिळते आम्हाला नक्की कळवा असं म्हणून तिथून निघून जातात। तर इकडे नाटकी प्रिया स्टोर रूममध्ये रडत बसलेली असते। प्रिया विचार करते, माझा सगळ्यात मेन राजा तर फक्त हा अश्विन होता, आता तोच माझ्या हातातून गेला आहे, मी त्याला माझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे, मी त्याला आमिष दाखवायचे, पण आता तोच माझ्याबद्दल वाईट विचार करत आहे, आता कोण माझ्या बाजूने उभे राहील असं म्हणून ती विचार करते, कोण माझी मदत करेल इथून बाहेर काढण्यासाठी। तिला लगेच प्रतिमा आत्याचं नाव आठवतं। प्रिया विचार करते, प्रतिमा तर माझी माया करते ना, अजून पण तिच्या मनामध्ये मी मुलगी आहे हे स्थान बाकी आहे, तिला कॉल केल्याच्या नंतर, तिला जाळ्यामध्ये ओढल्याच्या नंतर ती नक्कीच माझी मदत करेल असा विचार करून प्रिया प्रतिमाला कॉल करते। प्रतिमाच्या मोबाईलवरती प्रियाचा कॉल येतो, ते पाहून प्रतिमाला धक्का बसतो, नक्की या प्रियाचं माझ्याकडे काय काम असेल। तर प्रिया प्रतिमाला म्हणते, आई मला तुझी खूप आठवण येत आहे ग, मी विचार करत आहे मी तिकडे तुझ्याकडे 2-4 दिवसासाठी राहण्यासाठी येते, आपण छान आई बाबा मिळून आपण छान गप्पा मारूया, मस्ती करूया। तिला आता स्टोर रूममधून बाहेर निघण्यासाठी काहीतरी बहाणा पाहिजे असतो। तर प्रतिमा प्रियाला म्हणते, नको तू इथे अजिबात येऊ नको, कारण तुला माहीत आहे ना तू इथे आलेली तुझ्या बाबांना आवडणार नाही, ते 2 दिवसांनी घरी परत येणार आहे, मी त्यांना विचारेल, त्यांची परवानगी येईल आणि मग मी तुला सांगते, तरच तू तिथे ये। तर इथे प्रतिमाने सुद्धा प्रियाचा घरी येण्यासाठी विरोध केला असतो। नाटकी प्रिया स्टोर रूममधून बाहेर पडण्यासाठी आणि तिच्या बाजूने कोण आता उभे राहत आहे, कशा प्रकारे ती कोणाला जाळ्यात ओढणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।